जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी महानगरपालिका आर्थिक संकटात, अनेक विकास कामे ठप्प। इचलकरंजी शहराच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे। विविध प्रकल्प, नव्या इमारतींची उभारणी आणि प्रशासनिक खर्च यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आलाय। मात्र त्यामागे स्थिर आर्थिक नियोजन नसल्यामुळे महापालिकेवर सुमारे 600 कोटी रुपयांहून अधिकचा आर्थिक देणे साचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। महापालिकेच्या तिजोरीतील उपलब्ध निधी कमी होत चालल्याने शहरातील अनेक विकास कामांची गती मंदावली आहे। काही प्रकल्प तर अर्धवट अवस्थेतच ठप्प पडले असून नागरिकांना अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास विलंब होत आहे। शासन अनुदान आणि महसुली उत्पन्न यांच्यातील तफावत मोठ्या आर्थिक तणावाला कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे। महापालिकेची प्रलंबित देणीही झपाट्याने वाढत असल्याचे आकडे सांगतात। पूर्वी 60 कोटी, नंतर 65 कोटी, आज 100 कोटी आणि पुढील काही महिन्यात ही देणी 200 ते 345 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। हा वाढता आर्थिक बोजा महापालिकेच्या निर्णय क्षमतेवर आणि विकास योजनांवर थेट परिणाम करत आहे। दरम्यान निधी वाटपातील प्राधान्यक्रम हाच या संपूर्ण संकटाचा मूळ मुद्दा ठरत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे। याच संदर्भात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। त्यांच्या मते महापालिकेचे आर्थिक नियोजन पूर्णपणे दिशाहीन आहे। आवश्यक कामांकडे दुर्लक्ष करून गरज नसलेल्या प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये उधळल्या गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, असा जोरदार आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यामुळे केवळ सध्याचे विकास कामच नव्हे तर आगामी काळात प्रस्तावित योजनांवरही संकटाचे सावट गडद होऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे। आर्थिक शिस्त, नियोजनबद्ध निधी वाटप आणि महसूल वाढीसाठी ठोस उपाययोजना न झाल्यास महापालिकेचे वित्तीय आरोग्य आणखी बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।